नमस्कार, मी प्रशांत कदम. पैशानं काहीही विकत घेता येऊ शकतं, हा जो समज आहे, तो आपल्या व्यवस्थेमध्ये किती रूढ झालेला आहे आणि तो केवळ देशातच नव्हे, तर तो आता अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा प्रस्थापित झालेला नियम आहे का? याच्याबद्दलची शंका येऊ लागलेली आहे. कारण एक अतिशय महत्त्वाची घडामोड मागच्या आठवड्यामध्ये घडलेली आहे. ज्या खटल्यामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेमध्ये समन्स बजावण्यात आलेलं होतं. अर्थात ते समन्स भारत सरकारनं शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, ही गोष्ट वेगळीच आहे. पण ज्या खटल्यामध्ये आज, उद्या, कधीतरी गौतम अदानींच्या वरती कारवाई होऊ शकते, त्यांना अटक देखील होऊ शकते, अशा पद्धतीची चर्चा असताना एक अतिशय सरप्राईज टर्न या संपूर्ण केसनं घेतलेला आहे आणि अचानकपणे गौतम अदानी यांच्यावरचे सर्व आरोप जे आहेत ते एक प्रकारे मागे घेऊन ही केस जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. अर्थात त्याच्या बदल्यात जे झालेलं आहे ते फार नीट समजून घेण्यासारखं आहे. कारण जवळपास $18 मिलियन इतका दंड आणि $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट यूएसमध्ये करण्याची तयारी गौतम अदानी यांनी दाखवलेली आहे. तुम्हाला जर त्याची ग्रॅव्हिटी रुपयांमध्ये सांगितल्यानंतर कळणार असेल, तर 175 कोटी रुपयांचा दंड आणि 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अमेरिकेमध्ये ते करणार आहेत. आणि साहजिक आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत सध्या अमेरिकेचे, जे स्वतः बिझनेसमॅन आहेत. कुठल्याही गोष्टीच्या बदल्यात धंदा कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि कदाचित याही केसमध्ये त्यांनी ते केलेलं आहे का, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हे सगळं प्रकरण भारतामधलं आहे. म्हणजे यातली एकही गोष्ट अमेरिकेत झालेली नाहीये. फक्त फंड रेझिंग त्यांनी अमेरिकेतल्या काही इन्स्टिट्यूशन्स कडनं केलं आणि ते करताना योग्य गोष्टींची माहिती दिलेली नाहीये. हा याच्यातला मुख्य भाग आहे. पण ही सगळी केस नीट समजून घेणार आहोत. माझ्यासोबत कॉम्रेड अजित अभ्यंकर, अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत आणि व्यवस्थित म्हणजे तुम्हाला ही एक घटना जी आहे ती केवळ एक केस, एक खटला नाहीये. हे एक प्रकारे आपल्या व्यवस्थेवरचं भाष्य आहे. आपली अर्थव्यवस्था कुठल्या गोष्टींच्या भोवती केंद्रित आहे, आपलं राजकारण कुठल्या गोष्टींच्या भोवती केंद्रित आहे, हे तुम्हाला अत्यंत बारकाईने कळेल. म्हणून सविस्तरपणे समजून घेणार आहोत. अभ्यंकर सर, एक अतिशय महत्वाची घडामोड आणि हा खटला ज्या पद्धतीनं मिटलेला आहे ते बघता तुमची पहिली कमेंट या सगळ्याबद्दलची काय? खरोखर जेव्हा हा खटला दाखल झाला आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे जे काय जसं जसं होत गेलं त्याचा शेवट ज्या पद्धतीने झालेला आहे, यातली प्रत्येक गोष्ट, यातला प्रत्येक क्षण हा अक्षरशः म्हणजे अत्यंत वेदनादायक ज्याला म्हणतात अशा प्रकारचा आहे. म्हणजे यामागे आपण एक सगळ्यात पहिल्यांदा स्पष्ट करूया की भारतामध्ये एका उद्योगपतीला, मग तो उद्योगपती काय आपल्याला आवडो नवडो सोडून द्या, पण भारतातल्या एका उद्योगपतीला अमेरिकेने कोणतरी पकडलेला आहे म्हणून कोणाला तरी आपल्याला आसुरी आनंद होतोय. मग आता तो कसा सुटला म्हणून काहीतरी रहस्य कथा, कसा सुटलाच का शेवटी, अशा प्रकारचा हा स्टेडियम मध्ये बसून आपण बघायचा खेळ म्हणून आपण याच्याकडे बघू नये. आणि आपण बघत नाही प्रशांत, हे अगदी क्लिअर आहे. बरोबर. म्हणजे अदानी यांना काही करून कशी तरी शिक्षा व्हायला पाहिजे होती आणि याच्यासाठी आपण सगळे असुसलेलो होतो. अशा प्रकारची भावना आपली नाही. परंतु त्याच्या मागे आणि त्या प्रत्यक्ष खटल्याच्या प्रकरणामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, पडद्यामागच्या काही आहेत, काही समोर आलेल्या आहेत, या सगळ्याचा खरोखर सखोल विचार करणं आपल्या व्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण थोडीशी सुरुवात करूया की अदानींच्या वरती 3 आत्ता केसेस, म्हणजे 2 केसेस होत्या आणि एक प्रकरण होतं की ज्याची अजून केसमध्ये रूपांतर झालेलं नव्हतं. एक असं होतं की भारतामध्ये सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा ही खरेदी करण्यासाठी किंवा सौर ऊर्जेचे सगळं वितरण भारतामध्ये करण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन म्हणजे SECI म्हणून एक संस्था आहे, केंद्र सरकारची एक बॉडी आहे. तर त्यांनी असं ठरवलं की अदानी यांच्याकडून आपण 12 गिगावॅट इतकी सोलर एनर्जी विकत घ्यायची. आता ते काय करणार, कुठलीही वीज वितरण जे आहे हा मुख्य जबाबदारी जी आहे आणि मुख्य जे कार्य आहे ते राज्य पातळीवरचं आहे. म्हणजे केंद्राच्या पातळीवरती त्याची ग्रीड असते, केंद्राच्या पातळीवरच्या काही संस्था असतात निर्मिती करणाऱ्या सुद्धा, त्या वेगळ्या. परंतु प्रत्यक्ष लोकांपर्यंत वीज पुरवणं
घरापर्यंत, व्यवसायांपर्यंत, उद्योगांपर्यंत जबाबदारी राज्यांची असते. त्याच्यामुळे राज्य सरकारांच्या ज्या इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपन्या ज्या आहेत, त्याचं महाराष्ट्रामध्ये MSEDCL आहे, तसे प्रत्येक राज्यामध्ये जे आहेत, तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ती वीज पुरवायची लोकांना. मग आता घ्यायची कुठून? तर आता त्यांच्यापर्यंत ही वीज म्हणजे त्यांनी ती घ्यावी यासाठी अदानींच्या वतीनं ही सगळी सेल्समनशिप जी आहे, मार्केटिंग जे आहे, करायला सुरुवात केलं SECI. आणि ही गोष्ट 2021 या साधारण 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साधारण त्याच्या आधीची थोडीशी आहे, म्हणजे एखादं वर्ष आधी. तर या कालखंडामध्ये हा करार झाला. आता करार झाल्यानंतर त्या राज्य कंपन्या ज्या आहेत, डिस्ट्रीब्युशन कंपन्या, त्यांना काहींना रेट पटले नाहीत. ते म्हणले की एवढे आम्हाला महाग नको, कारण त्यांना बाजारामध्ये त्यावेळेला जेवढ्या दरांनी सोलर एनर्जी मिळू शकत होती त्याच्यापेक्षा ती महाग होती. आणि त्यांना एवढी वीज ते वापरू शकतील का नाही सोलर एनर्जी, हा सुद्धा प्रश्न. कारण सोलर एनर्जी हा म्हणजे काय असं काय तांदूळासारखा पदार्थ नाहीये की तुम्ही घेतला बाबा आता नाही उद्या वापरू, असं नाही करता येत. विजेच्या बाबतीत असं करताच येत नाही. सोलर एनर्जीच्या बाबतीत तर ती दिवसाच्या विशिष्ट वेळेला उपलब्ध असते, तर तुम्हाला बॅटरीमध्ये साठवून ठेवायला लागते. म्हणजे फक्त एनर्जी रिक्वायरमेंट किती आहे एवढं बघून चालत नाही, तर ती कुठल्या वेळेला अवेलेबल आहे बघावं लागतं. त्यामुळे या सगळ्या वीज कंपन्या ज्या आहेत, म्हणजे वीज वितरण कंपन्या, या साशंक होत्या की आम्ही ही वीज वापरू शकू का नाही, आणि एवढे पैसे तर द्यावे लागतील. आणि म्हणून त्याच्यामध्ये हो नाही असं त्यांचं चाललेलं होतं. मग आता हे लक्षात आल्यानंतर की बाबा वीज काही खपत नाहीये, आपण करार तर करून बसलोय, आणि करार का केलाय हे त्यांनाच माहिती. त्यांना वरनं आदेश आला असेल की हा करार करा, त्याप्रमाणे केला त्यांनी. आता ही वीज खपवण्यासाठी त्यांनी मग त्यांच्या मार्गाने, म्हणजे नेहमीच्या मार्गाने प्रयत्न सुरू केले. मार्ग याचा अर्थ समजून घ्या भारतात काय होतं. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मासे कुठे कुठे गळाला लागतायत याचा प्रयत्न करत असताना त्यांना तेलंगणा, छत्तीसगड, तामिळनाडू, ओरिसा ही राज्य त्यांना आढळली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती वीज विकण्यासाठी म्हणून तिथल्या पॉलिटिकल लिडर्सना, तिथल्या ब्युरोक्रॅट्सना लालूच दाखवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या रकमेची लाच ही त्या ठिकाणी, विशेषतः तेलंगणमध्ये त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांना काही 1000 कोटीपेक्षा जास्त 1700 कोटी रुपयाची लाच दिली गेली असं बोललं जातं. हे सगळं अजून सिद्ध व्हायचंय. परंतु अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे येत गेले आणि ते रिपोर्ट्स हे अमेरिकेपर्यंत. आता अमेरिकेचा काय संबंध याच्यामध्ये? तर ही जी सगळी हा जो व्यवहार आहे सगळा, तो 2 कंपन्या करत होत्या. म्हणजे सोलर एनर्जी विकण्याचा जो व्यवहार आहे तो निर्माण करणे आणि विकणे, या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी आणि ॲज्युअर कंपनी नावाची एक कंपनीच्या 2 कंपन्या त्याच्यात इन्व्हॉल्व होत्या. आणि त्यांनी हा सगळा व्यवहार करण्यासाठी म्हणून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बॉन्ड्स, कर्ज रोखे ज्याला म्हणतो, थोडक्यात भांडवल उभारणी करण्यासाठी त्यांनी अमेरिकेमध्ये पब्लिक फ्लोट केला. त्यांचा बॉन्ड जे रोखे जे होते ते पब्लिकली विकायला त्यांनी ऑफर केले. त्याच्यासाठी त्यांनी काही प्रॉस्पेक्टस ज्याला म्हणतो आपण, की बाबा आमचं काय, कंपनी कशी आहे, काय आहे, कशासाठी करतोय आम्ही हे सगळं, हे त्यांनी जाहीर करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही स्टेटमेंट्स केली की बाबा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा व्यवहार, ज्याला करप्ट प्रॅक्टिस ज्याला म्हणतो, असं त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागतं की हे आम्ही सगळं विकतोय, पण त्याच्यामध्ये कुठेही कोणाला आम्ही लाच दिलेले नाही, किंवा गैरमार्गाने कुठल्या प्रकारचे करार हे आम्ही करून घेतलेले नाहीत, हे त्यांना द्यावं लागतं. त्याप्रमाणे त्यांनी ते डिक्लेअर केलं. आता नंतरच्या काळामध्ये, मधल्या काळामध्ये अमेरिकेचं जे जस्टिस, म्हणजे त्यांच्यामध्ये दुसरा एक कायदा आहे, फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणून. तो जो कायदा आहे FCPA असं त्याला म्हणतात. तो जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना असं, म्हणजे सगळे जे रिपोर्ट्स येत गेले त्याच्यामधून त्यांनी काही चौकशी केली त्या कायद्याच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने. आणि त्याच्यात त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्यक्ष याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाच दिली गेलेली आहे पब्लिक ऑफिशियल्सना, नेत्यांना, आणि त्याच्यामधूनही कॉन्ट्रॅक्ट्स ही साईन केली गेलेली आहेत. आणि म्हणून त्यांनी सागर अदानी हे जे त्यांचे, मला वाटतं भातसे किंवा कोणी आहेत, गौतम अदानीचे पुतणे, तर पुतणे, तर त्यांचं रेकॉर्ड त्यांनी तपासलं, त्यांचे डिव्हाइसेस जप्त केले, तशी ऑर्डर घेतली त्यांनी कोर्टाकडनं, आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांनी जप्त केले.
आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जप्त करून त्याच्यामध्ये त्यांना बरेच काही मेल आणि माहिती मिळाली. विनीत जैन म्हणून त्याच्यामध्ये अजून एक जण आहे. तर आणि इतर 4-5 लोक आहेत. तर त्यांची त्यांना ईमेल्स अशी सापडली की ज्याच्यामध्ये स्पष्टपणाने अशा प्रकारची लाच दिली गेलेली आहे याचे एव्हिडन्सेस त्यांना मिळाले. आणि त्या आधारे नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी एक केस दाखल केली न्यूयॉर्कच्या सर्किट कोर्टमध्ये, की ते म्हणजे क्रिमिनल कोर्ट ऑफ द हायेस्ट कॅटेगरी इन दॅट स्टेट असं ते असतं. तर तिथे त्यांनी केस दाखल केली की ह्याच्यामध्ये क्रिमिनल अशा प्रकारचा ऑफेन्स आहे आणि फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेसच्या खाली हा गुन्हा झालेला आहे. आणि म्हणून अदानी आणि स्पेसिफिक नावं होती, सागर अदानी आणि इतर विनीत जैन वगैरे लोकांची नावं होती. या नावासहित ती केस दाखल झाली विच वॉज ए क्रिमिनल प्रोसिडिंग. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ही एक केस होती. दुसरी केस जी होती, दुसऱ्या केसकडे जाण्याआधी म्हणजे याच्यातला फक्त एक इंटरेस्टिंग आकडा जो आहे की अदानी ग्रीन एनर्जीनं बॉन्ड ऑफरिंग मधून एकूण किती पैसे गोळा केलेले होते, तर $750 मिलियन. आणि त्याच्यातले युएस मधून किती उभे राहिलेले होते, $175 मिलियन, म्हणजे साधारणपणे 1600 कोटी रुपये वगैरे. म्हणजे बाकीचे पैसे भारतातनं किंवा इतर याच्यातनं उभे राहिले. पण एवढ्या वाट्यासाठी सुद्धा नियम काय सांगतो, कायदा काय सांगतो, हे अमेरिकेनं इतक्या बारकाईनं तपासलं आणि लाच दिली गेलेली जी आहे ती आपल्याकडे दिली गेलेली आहे, आपल्या अधिकाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना. पण तरी सुद्धा इतक्या काटेकोर पद्धतीने त्यांनी ही केस उभी केली. आपल्याकडे काय झालं त्याच्या बदल्यात? एक्झॅक्टली, त्याच्याकडे आपण आता येऊया. पण आपण त्याच्याकडे काही झालेलं नाही तर अगदी सत्यच आहे. पण तिथं काय झालं, आता फक्त या केसबद्दल आपण पूर्ण करूया. तर ही क्रिमिनल केस आहे. मग या क्रिमिनल केसमध्ये आता एव्हिडन्स सादर करावा लागणार आणि ती केस त्याचं काय पुढं व्हायचं ते होईल. दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर झाली. आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर मध्ये त्यांच्या निवडणुका झाल्या, डोनाल्ड ट्रम्प आले. डोनाल्ड ट्रम्प हे काय प्रकारचे व्यक्ती आहेत, मगाशी तू बोलताना म्हणालास की ते फक्त बिझनेस बघतात वगैरे. बिझनेस बघतात हे त्यांना फार सर्टिफिकेट द्यायचं कारण नाही. त्यांची क्रॉनिझम ज्याला आपण म्हणतो, की चेला चपाटे, मित्रमंडळी आणि कमिशन, या त्यांच्यावरती फक्त बिझनेसचा म्हणजे त्यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. एक फार मोठा बिझनेस बघतात अमेरिकेसाठी. ते त्यांच्या कंपन्या, त्यांच्या मित्रांच्या कंपन्या आणि त्यांचे चेले चपाटे आहेत त्यांच्या कंपन्या याचाच मुख्य हित संबंधांचा विचार करतात आणि त्यांची स्वतःची प्रतिमा. तेव्हा यांनी मग आता एक विचार केला, डोनाल्ड ट्रम्प यांनी, की आता ही केस जी आहे, गौतम अदानी कोणाच्या जवळचे आहेत. आपण हिंदी सिनेमामध्ये असं बघतो की हिरो जो असतो तो हिरो जर खलनायकावरती खूप मात करत असेल तर मग शेवटी काय करतो खलनायक, की त्या हिरोची बहीण, मुलगी, आई कोणाला तरी पळवतो, त्याला पोलीस धरतो. तसं भारताच्या बाबतीमध्ये भारताला आणि भारताच्या सत्ताधाऱ्यांना आता कोण जवळचं आहे, सगळ्यात जवळचं आहे तर अदानी. मग आता अदानी आयते गावलेले आहेत तिथं. तेव्हा आता अदानींची ही जी केस आहे, ही केस आता त्यांच्यावरती एक प्रकारचे म्हणजे केस, अर्थातच त्याला काहीतरी पुरावे होते, केस खोटी नव्हती. परंतु आता ट्रम्प यांनी मोदी आणि म्हणजे भारत यांच्यावरती विविध प्रकारची दडपण अप्रत्यक्षरित्या आणून ही केस अशी त्याची इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती पुढे चालू आहेत आणि मागे बॅक ऑफ द कर्टन काहीतरी वाटाघाटी. काय वाटाघाटी, तर अमेरिकेला ट्रेड करारामध्ये काय सवलती पाहिजेत त्या द्या म्हणून मध्ये जो करार झाला तो नंतर या युद्धामुळे सगळा उलटला. त्याच्यामध्ये ज्या आपण सवलती दिल्या अनावश्यक, अत्यंत चुकीच्या, टेरिफ कर आमच्यावरती लादलेले ते आता आम्ही कमी करून घेतो, काही काही झालेले नव्हते कारण ते मुळात जास्त लादलेलेच नव्हते. तो सगळा वेगळा गोष्ट आहे, त्या आपल्या विषयांतर होईल. थोडक्यात म्हणजे ज्या सवलती या अमेरिकेला अदरवाईज मिळाल्या नसत्या त्या आपण देत गेलो. त्यांनी आपलं सिंदूर ऑपरेशन चुटकीसरची थांबवलं, याच्यावरती आपण त्यांना उत्तर पण देऊ शकलो नाही. या सगळ्याची जी मेख आहे ही मेख इथं आहे की तुमच्यावरती म्हणजे तुमच्या सगळ्यात प्रिय उद्योगपतीवरती इथं आम्ही पिस्तूल रोखलेला आहे. आणि आता डिपार्टमेंट ऑफ जस्टिस हे डिरेक्टली गव्हर्नमेंटच्या म्हणजे अंडर काम करतं आणि इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह ब्रँच आली, फक्त ज्युडिशरी येत नाही त्याच्यामध्ये. तेव्हा एक्झिक्युटिव्ह ब्रँचने म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने
सांगितलं की आता आम्हाला काही केस पुढं फार काही पुरावे अजून मिळतील असं वाटत नाही, सिद्ध होईल असं काही दिसत नाही. आणि म्हणून मग तिथे त्या केसमधून ती केस आता आम्ही काढून घेतोय. तर ही उपरती केस फाईल केल्यानंतर क्रिमिनल केसमध्ये हे अनाकलनीय आहे. पण त्या हे जर मागच्या फॅक्ट्स लक्षात घेतल्या, म्हणजे डॉट्स जर आपण मिळवले तरी आपल्याला कळतं की एक केस त्यांची झाली आणि ती त्यांना विड्रॉ करायला थोडक्यात परवानगी दिली. ओके. पण दुसरी जी आहे या केस मधली अजून एक गोष्ट जी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे गौतम अदानींनी जो वकील बघितला या सगळ्यामध्ये, तो ट्रम्प यांच्याच टीम मधला वकील आहे. एक्झॅक्टली अगदी बरोबर. म्हणजे हे जे आहे आपल्याकडे एक नेटवर्क, की एखादी केस क्लोज करायची तर काय करायचं, तुमचाच वकील घेऊन त्याच्यासोबत सेटलमेंट करणं. म्हणजे याच्याबद्दल काय एक्झॅक्टली म्हणूनच सांगतो की डोनाल्ड ट्रम्प, आता इलॉन मस्क बरोबर त्यांचे संबंध काय होते आणि काय आहेत हे जर आपण पाहिलं तर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती किती प्रकारचे फ्रॉड अमेरिकेत केल्याचे आरोप आहेत आणि त्यांना काही याच्यात शिक्षा पण झालेल्या आहेत, म्हणजे दंड वगैरे अशा, आणि काही पेंडिंग आहेत. अशा प्रकारचा तो माणूस आहे. त्यामुळे त्यांचे वकील आणि त्यांची कायद्याबद्दलची सगळी आदर आणि संविधान अमेरिकेचं सुद्धा का होईना याच्याबद्दलची त्यांची लॉयल्टी ही सगळी संशयास्पद आहे. अर्थात त्यांना इक्वलच भारतामध्ये भेटलेले असल्यामुळे काही प्रश्न नाही. त्याच्यामुळे ही केस जी आहे क्रिमिनल केस, ही अशा प्रकारचे वकील, त्यांच्याच गोतावळ्यातले वकील, तेही तुमचेच, आमचे वकीलही आमचेच, अशा पद्धतीने ती केस आता सेटल झालेली आहे. बरोबर. आता ह्याच्यात दुःखद भाग असा आहे की ही केस ज्याच्याबद्दल तू जे म्हणत होतास की भारतामधल्या एका करप्ट आणि काही हजार कोटींची लाच याच्यामध्ये दिली गेलेली आहे, अशा प्रकारचा आरोप आहे. आणि प्रायमा फेसी ते पटण्यासारखं आहे, कारण इतकी प्रचंड वीज तेलंगणाने अन्यथा घेण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु ती केवळ अशा प्रकारचा व्यवहार झाल्यामुळेच ते शक्य होणार, नंतर इतका अनऍक्सेप्टेबल डील आहे तो. त्याच्या किमती असतील तर त्याच्या बाकीच्या टर्म्स असतील. परंतु भारतामध्ये एवढे आरोप होऊन त्याचा चौकशीचा सुद्धा ओरखाडा नाहीये, त्याची कुठे चौकशी सुद्धा झालेली नाही. आणि का झालेली नाही? पुन्हा इथं अदानींचा संबंध आहे. की अदानींनी आमच्या देशामध्ये भरपूर क्रिमिनल ऑफेन्सेस करून प्रचंड लाच जरी दिलेली असली तरी आत्ता काय कधीच, मुळात आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचंच नाहीये. पण जर समजा बोलायचा आरडाओरडा कुठं झालाच तर ते अदानींना US मध्ये जर काही तोंड द्यायचे त्याच्यासाठी पुरावा ठरेल. उद्या भारत सरकारने जर याच्याबद्दलची चौकशी सुरू केली चुकून, तर त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ अमेरिकेमध्ये जो खटला लावलेला आहे तो बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे भारतामध्ये चौकशीचा च सुद्धा उच्चारायचा नाही. हा प्रधानमंत्र्यांपासून ते अँटी करप्शन डिपार्टमेंट पासून सगळ्यांना हा आदेश. परंतु दुसऱ्या बाजूला एक परदेशस्थ म्हणजे NRI उद्योगपती, त्याला NTPC ला, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनला जो कोळसा पुरवला त्याची क्वालिटी बरोबर नव्हती, फक्त क्वालिटी बरोबर नव्हती, एवढ्या कारणासाठी 32 महिने त्याला जेलमध्ये काढावे लागले. तो अहमद ना बुहारी, अहमद बुहारी, सॉरी. तर आत्ता त्याला, मला वाटतं काल परवाच जस्ट, त्याला CBI कोर्टाने काही पुरावे नाहीत म्हणून त्याच्यावरच्या केसेस काढून टाकल्या. कारण CBI कोर्टाने असंही सांगितलं चेन्नईच्या की अशा प्रकारच्या केसेस ज्यांच्यावरती होत्या त्या निराधार आहेत, निरर्थक आहेत, म्हणून ते ऑलरेडी ॲब्झॉल्व झालेले आहेत. परंतु हा जो बुहारी होता त्याच्यावरची केस निघालेली नव्हती. पण मधल्या काळामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे, मधल्या काळामध्ये अदानींनी त्याची जी कंपनी होती ती विकत घेण्यासाठी पावलं टाकली आणि ती ऑलमोस्ट लास्ट स्टेजमध्ये आहे आणि ती आता प्रॅक्टिकली त्यांनी विकत घेतल्यात जमा आहे. NCLT कडे ते मॅटर आहे आता. अशा पद्धतीच्या टेकओव्हरचा तर एक म्हणजे गेल्या दशकभरातला एक पॅटर्न आहे. प्रत्येक वेळी ईडीची रेड पडते, मग ती कंपनी अडचणीत, त्याचे मालक अडचणीत, आणि ती घ्यायला अदानी तयार आहेत. म्हणजे आपल्या मुंबईचा विमानतळ आहे, मुंबईच्या विमानतळाचं काय झालं? एक्झॅक्टली हेच झालं. असो, पण जाता ते आपण डायव्हर्ट होऊ. आणि या केस मधलं धक्कादायक हे आहे की 32 महिने या माणसानं जेलमध्ये काढले. त्यानं स्वतः जे त्याचं एक बेबी प्रोडक्ट उभं केलं होतं ते त्याला विकावं लावण्याची वेळ जी आहे ती संस्थेनं या सगळ्यामध्ये आणली त्यांच्यावरती. आणि पुन्हा ती घेण्यासाठी अशा पद्धतीच्या
फ्रॉड केसेस की जे 32 महिन्यानंतर कोर्ट सांगते की या केसमध्ये दम नाहीये. फार धक्कादायक पॅटर्न आहे. पुन्हा आपल्या या सगळ्या केसकडे येऊयात मूळ. याच्यामध्ये सर म्हणजे समन्स जे आहे ते युएस कोर्टानं बजावलेलं होतं, जे आपल्या भारत सरकारनं शेवटपर्यंत अदानींच्या पर्यंत येऊ दिलेलं नाहीये. आता 2,500 कोटी रुपयांची लाच दिल्या गेल्याचं जे सगळं प्रकरण आहे ते आपल्या अधिकाऱ्यांना दिली गेलेली आहे. म्हणजे तिथे पण एक्झॅक्टली सगळं घडलंय ते आपल्याच इथं घडलेलं आहे. आणि या सगळ्यामधून मग आत्ता ज्यावेळी आपल्याकडे असं म्हटलं जातंय की काळ खूप कठीण आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत नाहीये, आपल्याकडं फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाहीये, अशा काळामध्ये अदानी काय करणार तर 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अमेरिकेत करायला तयार होतात. तर याच्यातनं मग तोटा भारताचा झालाय की अमेरिकेचा? नाही, आता आपण काय करूया, पहिल्यांदा आपल्या श्रोत्यांसाठी त्या 2 केसेस उरलेल्या ज्या आहेत, आणि मग हा पैशाचा संदर्भ तू दिलास तो एकदम 90,000 कोटी काय लोकांना समजणार नाही. तेव्हा आपण जरा पहिल्यांदा थोडे त्या केसेसचा थोडा व्यवस्थित त्यांना कल्पना देऊया की ही झाली पहिली केस, ही क्रिमिनल केस आहे. आता दुसरी जी केस आहे ते सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन, म्हणजे शेअर्सची आपल्या इथे जशी सेबी आहे तशा प्रकारची तिथे जी बॉडी आहे त्याला सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन असं म्हणतात अमेरिकेतल्या. तर त्यांचा असा, ती सिव्हिल केस आहे दुसरी आहे ती, की तुम्ही लोकांसमोर हे बॉन्ड विकत घ्यायला गेलात तेव्हा तुम्ही तुमचे ऍसेट असे काय सिक्युरिटी डिव्हाइसेस सीज केलेले, तुमची काहीतरी चौकशी चालू आहे, तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे होतं, हे तुम्ही सांगितलं, डिस्क्लोजर केलं नाहीत तुम्ही. हे डिस्क्लोजर न करणं एक इंडिपेंडेंट ऑफेन्स होतं, म्हणजे तुम्ही ते भ्रष्टाचार केला हा क्रिमिनल ऑफेन्स झाला. परंतु आता तुम्ही त्याचं चौकशी चालू आहे, याचं डिस्क्लोजर, याचं उघड केलं नाहीत तुम्ही, गुंतवणूकदारांना सांगितलं नाहीत अमेरिकेतल्या, म्हणून गुन्हा झाला. म्हणून त्याच्यासाठी जी केस झाली तर त्याच्यामध्ये अनुक्रमे विनोद अदानी आणि सागर अदानी, सॉरी गौतम अदानी आणि सागर अदानी 10 बिलियन 10 अब्ज डॉलर्स 10 अब्ज डॉलर्स, आता आपण 96चा रेट आहे तो लवकरच आता 100 पर्यंत 2-4-8 दिवसात जाईल, तेव्हा 1 लाख कोटी रुपये होतात ते. 10 बिलियन म्हणजे 10 अब्ज, 10 अब्ज म्हणजे 100 कोटी, 100 कोटी एवढे डॉलर्स झाले. डॉलर म्हणजे गुणिले 100 केलं, हा, तर ते किती होतील ते बघा. तर ते 1 लाख होतील. हा, तर एवढे कोटी रुपये ह्या त्यांना दंड तिथं, आता दंड म्हणायचं नाही, आता तो दंड शब्द आपला ते टेक्निकल आहे. सागर अदानी जो आहे त्याला 18 बिलियन डॉलर्स आहे, पण ते सेटलमेंट अमाऊंट आहे. टेक्निकली स्पीकिंग त्याला दंड असं म्हणलेलं नाहीये, पण इज नथिंग शॉर्ट ऑफ दंड. जर त्यांनी हे मान्य केलं नसतं, त्याला प्लीड गिल्टी आहे की ठीक आहे तुम्ही काय म्हणता त्या जाऊ दे ना, सोडून द्या, तुम्हाला काय म्हणणं आहे, एवढं केलं ना, चला एवढे पैसे घ्या सोडून द्या, अशा प्रकारचा, म्हणजे हा दंड प्रॅक्टिकली स्पीकिंग हा दंडच आहे. जर तुम्ही पूर्णपणे निर्दोष असाल तर तुम्ही कशा करता ही रक्कम भरायची गरज आहे, आणि रक्कम छोटी नाहीये, किरकोळ रक्कम नाहीये. 18 बिलियन डॉलर्स म्हणजे 18 अब्ज डॉलर्स, म्हणजे अत्यंत मोठी रक्कम आहे, 175 कोटी रुपये जवळपास. हा, तर आता ही रक्कम त्यांनी भरण्याचं मान्य केलं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसू, आता तुमचा जो प्रश्न होता की ही रक्कम ते आणणार कुठून, तर एवढी रक्कम नाहीये फक्त. आता पुढे जाऊ आपण. आता तिसरी एक केस आहे. तिसरी जी केस आहे ती केस ज्याला म्हणता येत नाही, पण तो व्हायोलेशन आहे, इट कुड बिकम अ केस. ती तर पॉलिटिकली अत्यंत वेदना नाही, म्हणजे प्रत्येक भारतीयाला रडू यावं अशा प्रकारची केस. इराणवरती जे अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत त्या निर्बंधांचा भंग करून, म्हणजे अदानी यांच्या अदानी एंटरप्राइजेसनी तिथून जो काही गॅस आणला तो इराणकडून प्रोक्युअर केलेला होता, परंतु प्रत्यक्षामध्ये ऑन पेपर तो ओमानमधनं आलेला होता असं दर्शवण्यात आलं होतं. ओमान आणि कतारमधनं आला असं दर्शवण्यात आलेलं होतं, वास्तविक तो इराणमधनं आलेला होता. अशा प्रकारचा एक मिसरिप्रेझेंटेशन किंवा खोटेपणा हा अदानी एंटरप्राइजेसनी केला, अशा प्रकारचा आरोप. आणि त्याच्यामधून 2,275 मिलियन म्हणजे 2,750 लाख म्हणजे 27 कोटी 50 लाख डॉलर्स हे त्यांना कॉम्पेन्सेशन म्हणून त्यांनी भरायचे. लक्षात घ्या, गुन्हा काय लक्षात घ्या, निदान पहिल्या 2 मध्ये आपण असं म्हणू की अमेरिकन कायद्याप्रमाणे तो गुन्हा अलेजली झाला,
ओके. म्हणजे निदान त्याच्यामध्ये अमेरिकन कायदा काहीतरी आहे आणि त्याचा तुम्ही भंग अलेजली केलात, बरोबर. तथाकथित भंग केलात असं म्हणायला काहीतरी, म्हणजे त्याला एक वास्तविकता किंवा कायद्याचं राज्य, आंतरराष्ट्रीय कायदा काहीतरी याच्यामध्ये संबंध आहे असं आपण म्हणू. तो आरोप खरा आहे का खोटा आहे हा स्वतंत्र मुद्दा आहे. बरोबर, बरोबर. पण हे जे आहे तिसरं, हे काय नेमकं? अमेरिकेचे इराणवरती सँक्शन्स हे कुठल्याही कायद्याप्रमाणे भारतात मंजूर झालेले नाहीयेत. बरोबर. अमेरिकेच्या कायद्याचा तो भाग असू शकतो, कायद्याचा म्हणजे धोरणाचा भाग आहे तो. म्हणजे आणि उद्या अशा पद्धतीने दंड मान्य करून उलट आपण तो त्याला सार्वमान्यता देतोय, म्हणजे त्याला सार्व मान्यता देतोय. अमेरिका म्हणजे भारताचे व्यापार मंत्री भारताच्या आदेशाचा भंग केला म्हणून नाहीये ही अमाव, अमेरिकेच्या धोरणाचा भंग केला. बरोबर. भारतातल्या उद्योगपतींनी $275 मिलियन एवढी रक्कम त्यांना भरायची, याच्यासारखा राष्ट्रीय अपमान कुठला नसेल. आणि जे लोक अदानींवरचा हल्ला, आपण अत्यंत प्रभावीपणे हे म्हणूया की ज्या लोकांना अदानींवरचा हल्ला हा भारतावरचा हल्ला आहे अशा प्रकारचं वाटतं, आणि अंधभक्तांना ते वाटतंच, प्रश्नच नाही. कारण मोदींनी तसं सांगितलं, त्याने विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कुठे. मग अदानींनी ही रक्कम इराणकडून गॅस घेतला, अमेरिकेचं धोरण जे आहे त्याचा भंग करून, याचा तुमचा राष्ट्राचा अपमान झाला नाही असं वाटत तुम्हाला? खरंय, खरंय. म्हणजे कुठल्या पातळीला तुमची लाचारी गेलेली आहे. उद्योगपती हे ठरवू शकत नाही की कुठून घ्यायचं आणि कुठून नाही, आणि तो घेतल्यामुळं नाही, बरोबर, पण पूर्ण करणं नाही, आणि तो घेतल्यामुळं अमेरिका जे सांगते ते निमूटपणे आपण ऐकतो, याच्यातच किती म्हणजे मोठा आपला अपमान दडलेला आहे. नाही नाही, नुसतं एवढंच नाहीये केवळ. आता असं म्हणतो अदानीने, कोणी असं म्हणलं किंवा अदानी काय बिचारा उद्योगपती आहे, त्यांना भीती वाटली, ते काय करणार, त्यांना जगामध्ये पैसे रेज करायचे म्हणून त्यांनी केलं. अदानी झालंय. आपण इराणकडनं तेल घेणं का थांबवलं? आत्ताच सोडा, युद्ध चालू असताना ते फिजिकली येऊ शकतं, येऊ शकत नाही, सोडून द्या. त्याच्या आधी आपण का थांबवलं? केवळ अमेरिकेचा आदेश होता म्हणून थांबवलं. रशियाकडनं तेल घ्यायचं का थांबवलं? अमेरिकेचा आदेश होता, म्हणजे ट्रम्प यांचा आदेश होता म्हणून थांबवलं. म्हणजे फक्त केस अदानींची नाहीये, ही मोदींची केस आहे. मोदींनी देशाला मान खाली घालायला लावलेली आहे. आणि अदानींचे हा $275 मिलियन जो त्यांना हा आता दंड, टेक्निकली दंड नाही, ते कॉम्पेन्सेशन आहे, म्हणजे हा शाब्दिक खेळ आहे फक्त. हा जो आहे, म्हणजे रस्त्यावरती कोणतरी मला अडवतं आणि तो, मी त्याला पैसे मागतो माझ्याकडे, त्याला मी देतो, म्हणजे चोरी नाही, मी आपलं सहज त्याला देणगी म्हणून दिली असं म्हणण्यासारखा प्रकार आहे हा. तर एवढा भर लागतो याच्यामध्ये. भारत या राष्ट्राचा, भारत या देशाचा, भारताच्या स्वाभिमानाचा, भारताच्या सार्वभौमत्वाचा हा सरासर अपमान आहे. आणि सार्वभौमत्व खड्ड्यात घालण्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे पहिल्या 2 पेक्षा जास्त धक्कादायक आहे माझ्यामध्ये. आणि आता हा पुन्हा प्रश्न येणार आहे की आता आंतरराष्ट्रीय तेलाचे भाव आता $108-109 पर्यंत गेलेले आहेत. याच्या पुढे ते अजूनही वाढू शकतात, वाढतीलच. आता हे झाल्यानंतर रशियाचं ऑइल, रशियावरती सँक्शन आहेत. आता परवा ट्रम्प यांनी जाहीर केलं, थांबा, महिन्याची मुदत संपली, आता रशियन ऑइल नाही घ्यायचं, मला नाही मान्य, माझी इच्छा नाही तशी. आता मोदी एक अक्षर त्याच्या विरुद्ध बोलतायत का बाबा? आमचं जे ऑपरेशन होतं, ऑपरेशन सिंदूर, ते सुरू मोदींनी केलं आणि थांबवलं ट्रम्प यांनी. याच्याबद्दल ट्रम्प हे खोटं बोलतायत, हे बोलण्याची धाडस मोदींमध्ये नाही. एवढं सुद्धा आपण जाहीरपणे सांगू, एवढं सुद्धा आपण बोलू शकत नाही. ज्या सिंदूर ऑपरेशनचा आपण अभिमान बाळगतो, मला पण आहे, नो प्रॉब्लेम, अगदी प्रश्नच नाही. बरोबर, ती रिटॅलिटरी कृती होती, ती योग्य होती असं मी म्हणेन. परंतु त्याचा तुम्ही लोकांना ती विकताय भावनेच्या मुद्द्यावरती, आणि ट्रम्प यांच्याबद्दल तुम्ही एक शब्द याच्याबद्दल बोलू शकत नाही. दॅट शोज की तुमची खरी राष्ट्राबद्दलची, सॉव्हरेनिटीबद्दलची तुमची भावना काय. आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात चिंताजनक बाब ही यामध्ये ही आहे. आता मग अदानींच्या जे बाकीचे मुद्दे ते आपण आता चर्चा करू. बरोबर सर. आता थोडंसं मुलाखतीच्या शेवटाला सगळ्यात, म्हणजे आता या सगळ्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस जर आपण पकडला, तर जी सौर ऊर्जा अदानींची आता वेगवेगळी राज्य सरकार करार करून घेत आहेत, त्याच्यामध्ये जर 2-2.5 हजार कोटींची लाच दिली गेलेली आहे, त्याच्यामध्ये इतकी
नियम सगळी आणि रूल्स बाजूला ठेवून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर शेवटी याच्यामध्ये भुर्दंड जो आहे तो आज ना उद्या सामान्य नागरिकांच्या वरती पडणार आहे. या सगळ्याचा अल्टिमेटली फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे. तो कसा आणि त्याच्या बद्दल काय सांगाल? प्रशांत, मी याच्याबद्दल महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो. हा. महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापूर्वी आपण 6,000 मेगावॅटचा अदानींच्या बरोबर एक संयुक्त वीज निर्मिती आणि वीज पुरवठ्याचा करार केला. त्याच्यामध्ये आकडे आता मला एक्झॅक्ट थोडेसे स्लाइटली इकडे तिकडे होतील, पण प्रपोर्शन फार चुकीचं नाही. साधारण आपण 4,000 सविस्तर बोललो होतो म्हणजे महाराष्ट्राच्या केस बद्दल. आपण त्या व्हिडिओची लिंक सुद्धा कमेंट मध्ये देऊयात, लोक तोही बघू शकतील. तर याच्यामध्ये MERCनी याला मंजुरी घेण्यापासून म्हणजे 6,000 मधले काही कोलचे आणि काही सौरचे, मला वाटतं 4,000 आणि 2,000 अशा प्रकारचं काहीतरी त्याचं डिव्हिजन आहे. तर हे तो आम्हाला कॉम्बो प्रकल्पच पाहिजे. टेंडर मागवतानाच असं मागवलं, त्याचं काहीच कारण नाही कॉम्बो टेंडर मागवायचं. हे केवळ अदानीच पूर्ण करू शकतील हे आधी ठरवून, म्हणजे कोणाला द्यायचं आधी ठरलेलं असल्यामुळे आमच्या माननीय सरकारने आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सहित सगळ्यांनी ते टेंडरच असं उभं केलं की ते फक्त अदानींनाच योग्य ठरेल. त्याप्रमाणे ठराविक 3 टेंडर आली, यातलं अदानींचंच ऑब्व्हियसली क्लिअर होणार होतं, त्याप्रमाणे ते झालं. आणि त्याची मान्यता प्रत्यक्ष MERC कडून घेण्याच्या आधीच ते टेंडरची सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्ण करून टाकली. MERC कडनं मान्यता पश्चात मान्यता घेतली इतका, आणि MERCने अर्थातच मान झुकवून ती मान्य केली. कारण शेवटी MERC काय किंवा कुठली न्यायिक यंत्रणा ही जेव्हा भाजप, मोदी सरकार किंवा फडणवीस सरकार येतं त्यावेळेला कायदे कानून सगळे बाजूला राहतात. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, सही कुठं करायची ते फक्त आम्हाला सांगा, अशीच साधारण तो व्यवहार होतो. तसा झाला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वसाधारण वीज ग्राहकांना जवळजवळ काही वर्षामध्ये 2800 कोटी रुपयाचं जास्त बिल भरावं लागणार आहे. जास्त रेट म्हणजे त्यांना द्यावा लागणार आहे. हा जेव्हा तो प्रकल्प, आणि त्या प्रकल्पामध्ये अंगभूत जे काही दोष आहेत तो बोलण्याचा वेगळा विषय, त्यामुळे बोलत नाही. हे महाराष्ट्राच्या बाबतीत झालेलं आहे. आणि आता एक मगाशी एक सौर ऊर्जेचा जो मगाचा जो विषय तो आहे तो अर्थातच सगळ्यांना भरावा लागेलच त्याचा भुर्दंड. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये ज्या चुका आहेत आणि त्याचा भुर्दंड, आणि पूर्वी कोलच्या बाबतीत झालेला आहे. अदानींनी चुकीचा महाग कोल पुरवला, याचे त्यांच्यावरती महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान इलेक्ट्रिसिटी कंपन्यांनी त्यांच्यावरती खटले आणि तक्रारी दाखल केलेल्या आहेत. पण अदानींच्या केसालाही कधी धक्का लागलेला नाही. पण तो जो अहमद होता तो मात्र 32 महिने तुरुंगात गेला. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण अजून एक प्रश्न प्रशांत त्याच्यामध्ये राहिला आपला मागासचा, हे पैसे, एक मुद्दा अजून आहे ना, अदानी यांनी सांगितलं की $10 बिलियन मी गुंतवणूक, 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मी गुंतवणूक करणार आहे अमेरिकेने, आणि 15,000 नोकऱ्या तयार करणार आहे. आता हे म्हणजे उलटी गंगा व्हायला लागली. म्हणजे भारतामध्ये परदेशी गुंतवणूक यावी यासाठी भारताचे प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसला जातात, अनेक राज्यांचे जातात, ते प्रयत्न करतात की परदेशी गुंतवणूक आमच्या इथं यावी म्हणून, आणि तिथून काहीतरी त्यांना मिळतं नाही मिळतं त्याचं खरं खोटं काहीतरी चित्र दाखवून कॉलर ताट करून घेतात. पण आता गंगा अशी आहे उलटी की भारतातले उद्योगपती $10 बिलियन गुंतवणूक अमेरिकेमध्ये करणार आहे, विच इज सपोज टू बी द सोर्स कंट्री ऑफ कॅपिटल. आणि ते केवळ एका केसच्या बदल्यामध्ये करतायत. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागलं तर फक्त कायदा दाखवावा लागला अमेरिकेचा, हा असा कायदा आहे बस. म्हणजे सगळं किती म्हणजे विचित्र आहे या सगळ्या केस. हे $10 बिलियन ते कुठनं आणणार असा प्रश्न आहे. किंवा आधी जे आपण बोललो ते आपल्या सार्वजनिक बँका आहेत त्यांना फंडिंग करायला. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे ना, नुसतं सार्वजनिक बँका ते तर आहेतच. अदानींच्या इंडियामधले जे एंटरप्राइजेस आहेत त्याच्यामधले सोर्सेस वापरले जातील इज 1 पॉइंट. सरकार त्यांना जे पाहिजे ते उद्योग सरकारी मालकीचा खासगी करून द्यायला तयार आहे. दॅट इज, त्यांना त्याची काही चिंता नाही, तो काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना. प्रॉब्लेम असा आहे की हे इंटरनॅशनली ही अदानी एंटरप्राइजेस ही कंपनी 74% त्याचे शेअर्स फक्त अदानी कुटुंबाच्या मालकीचे आहेत, लक्षात घ्या. त्यात काय ॲब्सोल्युटली नो कंट्रोल ऑफ द अदर्स. 74.67% शेअर्स अदानी कुटुंबियांचे आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या कुटुंबियांच्या मध्ये अदानी ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे, त्याचे बहुसंख्य शेअर्स त्याच्यामध्ये आहेत.
हे पैसे कुठनं येतात? तर अदानी एंटरप्राइजेसमध्ये ही सगळ्यात वरची टॉप कंपनी आहे त्यांची. त्याच्यामध्ये जी कर्ज दिली जातात, प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज, म्हणजे कित्येक लाख कोटी रुपयाची कर्ज, जवळजवळ त्याचं मूल्य जे आहे त्या अदानी एंटरप्राइजचं 2,61,000 कोटी रुपये, 2,61,000 लाख, म्हणजे इतके सॉरी 2,61,000 कोटी रुपये, सॉरी, एवढं त्यांचं ऍसेट्स अँड लायबिलिटीज आहेत. याच्यामध्ये जे कर्ज आणतात ते परदेशामध्ये उभी करतात, आणि हे परदेशामध्ये त्यांना फायनान्स जे करणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये अशी शंका आहे की भारतातून राऊंड ट्रिप करण्यासाठी, राऊंड ट्रिप म्हणजे भारतातला काळा पैसा, भारतातला भ्रष्टाचाराचा पैसा, भारतातला कमिशन जे राजकीय आणि बऱ्या ब्युरोक्रॅट्सना मिळतं त्यांचा पैसा, हा परदेशामध्ये विविध मार्गाने नेला जातो. कसा नेला जातो याची चर्चा आपण स्वतंत्रपणे करू शकतो, तो आजचा विषय नाही आपला. पण नेला जातो हे 100%. हे अनेक प्रकारच्या केसेसमध्ये समोर आलेला आहे, स्पष्ट आहे अगदी. तर असा नेलेला राऊंड ट्रिप झालेला पैसा हा तिथं त्या कंपन्यांच्या मध्ये कर्ज रोखे, त्यांना कर्ज देण्यासाठी वगैरे, हा तिथं सप्लाय केला जातो. म्हणजे एका अर्थाने भारतातून राऊंड ट्रिप झालेला कदाचित तो पुन्हा अदानी एंटरप्राइजच्या रूपाने परत भारतात सुद्धा येऊ शकतो किंवा येऊ शकत नाही. तो पैसा आता अदानी एंटरप्राइजेस हा म्हणजे थोडक्यात करप्ट भारतीय पुढारी, भारतीय उद्योगपती आणि यांचे क्रॉनीज यांची एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी मोठी रिंग आहे, लक्षात घ्यायचं. बरोबर बरोबर. आणि या रिंग मधून हा पैसा सायफन आउट केला जातो, आणि तो अंतिमतः शेवटी हे सगळे वरचे लेयर्स आहेत, सगळ्यात त्याचं जे वजन आहे, त्याचं जो बंट आहे, त्याचं जे फटका आहे, त्याची जी झळ आहे, ती सगळ्यात खालच्या पातळीला बसते, ती म्हणजे सामान्य माणसावरती बसते. किंवा वाढीव विजेचे दर असतील, इतर सर्व्हिसेसमध्ये जास्त द्यावे लागणारे पैसे असतील, किंवा सरकारी ऍसेटची फुकटात केली जाणारी विक्री असेल, किंवा त्याचा होणारा फायदा असेल, किंवा इतर अनेक काही प्रकार असतील, तेव्हा अंतिमतः याची किंमत भारतातला श्रमिक आणि शेतकरीच भरणार आहे. निश्चित आहे. मधले मार्ग त्याचे अनेक असू शकतात. बरोबर. म्हणजे शेवटी हा सगळा पैसा जो आहे तो आपल्याच खिशातनं जाणार आहे, आणि या एका केसच्या निमित्तानं व्यवस्थेमध्ये काय काय घडतं आणि कशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था चालते, जे धनाढ्य लोक असतात ते कशा पद्धतीने वाकवतात, आणि आपल्याला या सगळ्याचा तोटा कसा सहन करावा लागतो, हे अतिशय विदारकपणे समोर आलेलं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय सविस्तरपणे, सखोलपणे ही केस समजावून सांगितलीत, आणि शेवटी हे सगळं सामान्य माणसाच्या भोवती कसं येऊन ठेपणार आहे हे सुद्धा जाता जाता आपल्या लक्षात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही सगळी चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील, या संपूर्ण केसबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.